आज यांची फरमाईश होती काहीतरी झणझणीत बनव, पण त्या अगोदर मला मुलांना शाळेत न्यायचं होतं. मी मुलांसाठी पास्ता बनवला होता आणि घरी येऊन मी पण नाश्ता करून घेतला. आणि इकडे छान असं ऊन पडलं होतं. चला म्हटलं आज आपले कपडे वाळतात. आमचा विदर्भ म्हटला की झणझणीत, साधा आणि मनाला भिडणारं फोडणीचं वरण. फोडणीच्या वरणासाठी थोडीशी अर्धी वाटी हरभरा डाळ आणि तुरीची 2 वाटी डाळ अशी छानशी धुवून घेतली. मी अगोदर काही शिजवत बसत नसते. प्रथम फोडणी देते. तेल, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, तिखट, हळद, मसाला, काळा मसाला, धनेपूड, थोडा मॅगी मसाला टाकते आणि कढीपत्ता घालते. वरून धुतलेली डाळ 2-3 शिट्ट्यामध्ये शिजून येते. आणि तशी मुगाची डाळ पण घालत असते, पण माझ्याकडे उपलब्ध नव्हती. इकडे बिट्ट्या म्हटलं की स्पेशल दळण आलं, पण वेळेवर काही चक्कीमधून दळण आणू शकत नाही, तर मी त्यामध्ये रवा वापरत असते. 2 वाटी रवा तर 4 वाटी कणिक असं माझं प्रमाण. त्यामध्ये मी मीठ, हळद, ओवा, जिरं, थोडा सोडा हे मिक्स करून घेते. नंतर गोळा करून घेते. वरून तीळ घालते. तीळ हे फक्त दिसण्यासाठी. आणि यांनी फरमाईश केली आणि हेच दिवसभर घरी आले नाहीत. म्हटलं जाऊ दे, संध्याकाळला होती. आमच्याकडे कसं आहे ना, कोणता कार्यक्रम असो, भंडारा असो, आवर्जून नाव घेतलं जाते बिट्ट्या आणि वांग्याची भाजी. पण मला काही वांग्याची भाजी आवडत नाही आणि म्हणून मी वरण फोडणीचंच करत असते आणि मुलांना सुद्धा ते आवडते. मुलं सुद्धा आवडीने खातात. मी अशी ओबडधोबडच काप करत असते आणि मला ते चांगले वाटतात. नंतर झाला आता मुलांच्या शाळेचा टाईम. मी गेली होती मुलांना शाळेत आणायला. बाय, भेटू नंतर.